पाटील हे दोन मातब्बर खेळाडू पहा मिळतात मैदानावरती. सिद्धेश पाटील चला 12 मध्ये 29. एज लागतोय. कीपर पाठीमागे सौरभ भोईर मात्र नाहीये, थोडेसे पाठीमागे राहिले. पहिल्याच बॉलवरती झेल टिपण्याची संधी होती मात्र प्रयत्न चांगले केले होते. थोडेसे पाठीमागे असल्यामुळे झेलवरती येता आलं नाहीये. 11 बॉल 29 ची गरज आहे मॅच मध्ये. चला चांगला कॉन्टेस्ट पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. 11 मध्ये 29. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. झेल स्वीकारत असताना पाहतोय आपण चांगल्यारीत्या झेल टिपलाय. सोडून होते त्या ठिकाणी. गुड कॅच. चला आता पहिला चेंडू डॉट आला आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. त्यामुळे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. श्रीधर म्हात्रे. चला आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. न्यू बॅटर आल्यात. प्रणव पाटीलला 2 विकेट मिळाले. पुन्हा एकदा झेल खाली फिल्डर आहेत. सौरभ भोईरने टिपला. जे लागोपाठचे 2 धक्के मिळालेत टीम सोनारपाड्याला. विकेट हॅट्रिक ऑन असेल. हॅट्रिक साठी 5555 रुपये. भरतशेठ भाऊ भोईर शाखा प्रमुख नारिवली. नागाव गावाची नाईट क्रिकेट स्पर्धा असते लई डेंजर. नागाव गावाचा पोटी चषक. विके आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती. हॅट्रिक ऑन असेल प्रणव पाटील साठी. 2 चेंडू 2 विकेट. महत्वपूर्ण 2 मोठे धक्के दिल्या त्या ओव्हर मध्ये. ओ चेंडू डॉट की या सरळ चेंडू निघून जातोय. डॉट आलाय. बॉल 3 चेंडू एकही धाव नाही आहे. संधी होती प्रणवला येथे विकेट मिळवण्याची. भरतशेठ भाऊ भोईर 4. भरतशेठ भाऊ भोईर यांच्या वतीने कॅश प्राइज होतं 5555 रुपये. 4 बॉल 2 टू गो. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा अपट्रॅकर आणि पुन्हा एकदा हलकसा अपील. डॉट 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 आणि डॉट. आत्ता शेवटचा बॉल. पुन्हा एकदा षडक मॅडम पाहायला मिळेल का? निखिल भोईरने मागच्या सामन्यामध्ये मेडन षडक फेकला आणि आता प्रणव पाटील 5 चेंडू डॉट फेकल्यात. 5 सामना अगदी 12 मध्ये 29 चा होता आणि आता 7 मध्ये 29 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. सुपर सुपर. अगदी क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय चांगला क्रिकेट आहे दोन्ही संघांच्या वतीने.
यावेळेस लिडिंग एज आहे. बॉल हवेत, मेडल षटक. जोरदार टाळ्या होत्या. प्रणव पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर मेडल षटक फेकले. एका ओव्हर मध्ये 3 विकेट मिळवले. व्हेरी गुड कमबॅक. फार चांगला कमबॅक राहिलाय या मॅच मध्ये. नारिवली संघाचा पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 24 आणि प्रणव पाटीलने फेकलेला मेडल षटक पहा मिळतो आपल्याला. 3 विकेट मिळवल्यात. पुन्हा एकदा मॅच मध्ये साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ कमबॅक करत असताना मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. वार पे पलटवार, कारण अद्याप मातंबर फलंदाज यांचा सिद्धेश पाटील मैदानामध्ये आहे, ज्याने एका ओव्हर मध्ये 4 षटकार ठोकल्यात. तोच बॅटर आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल आपल्याला. आणि प्रसिद्ध छेकडे ड्रायव्हर दिलीप पाटील यांच्याकडून 1000 रुपये प्रणव पाटीलसाठी. मेडल षटक फेकला. अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. रामकृष्ण पाटील आल्यात आता, कारण पर्याय निवडला रामकृष्णचा. काय गोलंदाजी झाली. भन्नाट वेग, अतिशय चांगले मोठे मोठे फलंदाज होते, त्यांना मात्र थांबवलंय. एक नौका गोलंदाज या वर्षीच त्याची एंट्री झाली आहे रेग्युलर मध्ये आणि चांगले सातत्याने कामगिरी करत असताना या मॅच मध्ये सुद्धा उल्लेखनीय